प्रभू श्रीरामाच्या चरणस्पर्शाने पावन झालेल्या आणि हिंदूंचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव असलेल्या नाशिकमध्ये वैशिष्ट्यपूर्ण राम मंदिरे आहेत. त्यातील सर्वाधिक प्रसिद्ध मंदिर म्हणजे काळाराम. अयोध्येत येत्या 22 जानेवारीला रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. अशातच महाराष्ट्रातील काळाराम मंदिरही चर्चेत आलंय. आता या मंदिराला काळाराम असं नाव का पडलं, यामागचा इतिहास काय, थोडक्यात जाणून घेऊया. नाशिकमधील पंचवटी येथे असणाऱ्या काळाराम मंदिराच्या ठिकाणी पूर्वी अरण्य होतं आणि याच ठिकाणी श्रीराम 2.25 वर्षे वास्तव्यास होते. या स्थानाला वैष्णवांच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ओढा नाशिक रोड येथील जहागीर असलेले पेशव्यांचे सरदार रंगनाथ ओढेकर यांना माधवराव पेशव्यांच्या मातोश्री गोपिकाबाई यांनी मंदिराचे बांधकाम करण्याची आज्ञा केली आणि याच काळात ओढेकर यांना प्रभू श्रीरामाचा तुम्ही मंदिराचा जीर्णोद्धार करावा असा स्वप्न दृष्टांत झाल्याचं बोललं जातं. काळाराम मंदिर असलेल्या ठिकाणी पूर्वी लाकडी मंदिर होते. समर्थ रामदास स्वामींनी याच मंदिरात श्रीरामाची उपासना केली होती. मंदिरातील मूर्ती काही शतकांपूर्वी नाशिकमधील गोदावरी नदीच्या रामकुंडात मिळालेल्या आहेत. या मूर्ती वालुकामय आहेत. मंदिराच्या बांधकामासाठी नाशिकपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामशेज नावाच्या डोंगरावरून दगड आणण्यात आले. या डोंगरावर श्रीराम रात्री निद्रा करण्यासाठी जात असत. मंदिरातील श्रीरामाची मूर्ती ही काळ्या दगडातीलच आहे, म्हणून त्याला काळाराम असे म्हणतात. मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सध्या जिथे राम मंदिर आहे तेथे पूर्वी नागपंथीय राहत असत. काही नागपंथीय साधूंना गोदावरीच्या पात्रात राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती अंतरावर सापडल्या. जेथे राममूर्ती सापडली ते रामकुंड, लक्ष्मणाची मूर्ती सापडली ते लक्ष्मणकुंड आणि सीतेची मूर्ती सापडली ते सीताकुंड होय. या मूर्ती स्वयंभू म्हणून ओळखल्या जातात. गोदावरी नदीच्या घाटापासून याचे अंतर पायी चालत जाण्या इतकेच आहे. असा या काळाराम मंदिराचा इतिहास आहे. याबद्दलची अधिक माहिती तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच सविस्तर डिटेल्स जाणून घेण्यासाठी तुम्ही mymahangar.com या वेबसाईटवर लॉग इन करा. तुमच्या फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करायला विसरू नका.